मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सकाळ प्रीमियर अवॉर्ड पुरस्कार सोहळा आहे 2024 आणि त्याची सगळी जय्यत तयारी सुरू आहे. विविध कलाकार परफॉर्म करणार आहे आणि त्यासाठीच या तयारी बघण्यासाठी मी आली आणि शिव ठाकरे रिहर्सल करतोय. जोरदार रिहर्सल सुरू आहे, त्याची खांब गाळतोय. कुठपर्यंत आली आहे, कुठवर आलंय तुझं सगळं? आम्ही पहिल्याच दिवशी पूर्ण अभ्यास करत असतो. अभ्यास नाही, डान्स आहे आणि मला मजा येते करायला. आणि आपले लोक आहे सर्व. आशिष पाटील आमचं कोरिओग्राफर आहे आणि आपले लोक आहे. सकाळ प्रीमियर पुरस्कार म्हणजे आपला पुरस्कार, आपला घरचा पुरस्कार. मला मजा येते. आम्ही परफॉर्म करतोय आणि आपल्या लोकांना भेटूया तिथे, सर्वांना पुरस्कार मिळेल. आणि मला असं वाटते हे पुरस्कार असतात ना, याची खूप गरज असते. जेव्हा तुम्ही वर्षभर काम करता आणि आपल्या लोकांना जेव्हा बघतो आपण, अरे अप्रिशिएट करतो, ती खरी गोष्ट. म्हणजे मराठीत मला एक खूप चांगली गोष्ट वाटते की इथे पैसे देऊन वगैरे अवॉर्ड किंवा तुमची फेम पाहून नाही, तुमच्या कलेला अप्रिशिएट केल्या जातं. ती सगळ्यात बेस्ट गोष्ट आपल्याला. पण तुझे कोणकोणते डान्स स्टाईल असणार आहे, काय गाणी असणार आहे, तुला काय इंटरेस्टिंग वाटतंय त्याच्यामधलं? तो ऍक्ट म्हणजे आशिष पाटीलचं कोरिओग्राफी पण आहे. मराठी सॉन्ग आहे सर्व आणि अर्थात म्हणजे मराठीच असायला पाहिजे. आणि रोमॅन्टिक सॉन्ग आहे, फुल म्हणजे रोमॅन्टिक फील आहे सगळं असं पूर्ण गर्ल्सच्या आजूबाजूला, यु नो. तर मजा आहे. पण मला सांग, जेव्हा तू परफॉर्म करतो म्हणजे रियालिटी शोज या सगळ्या गोष्टी माहितीच आहे, तुला ऍक्टिंग करायलाही आवडते, पण वेन यू परफॉर्म, तो जो स्टेज असतो, जेव्हा ऑडियन्स असते आपल्याला अप्रिशिएट करत असते, त्यांच्यासोबत एक कनेक्ट करायचं असतं आपण परफॉर्म करत असताना, ते तुझ्यासाठी कशा पद्धतीने असतं? कारण तू इतक्यांदा छान परफॉर्मन्स दिलेले आहेत. मला खरं सांगू ना तर मला कोणीतरी मोठ्या व्यक्तीने सांगितलंय, जेव्हा तुम्ही परफॉर्म करता, कुठली गोष्ट असू द्या, डान्स असू द्या, ऍक्टिंग असू द्या, जेव्हा तुम्ही परफॉर्म करता, तुम्ही कोणाला बघून काही गोष्टी शिका, बट तुम्ही तुमच्यासारखेच राहा. जर तुम्हाला वाटतं की अरे आपण हिरो आहोत, ठीक आहे, काही स्टेप जशा दिल्या त्या फॉलो करायच्या, पण तुमचा ऍटिट्यूड किंवा तुम्हाला शिव ठाकरेच दिसायला पाहिजे, तेव्हा कुठे मजा येईल. तर मी तेच ट्राय करतो. मला मजा येते. डान्सर्स आहे आपल्या आजूबाजूने छान, फुल रोमॅन्टिक, आणि ते प्रॉप्स असतात आणि कोरिओग्राफर लोक एवढी मेहनत करून ते क्रिएटिव्हिटी एवढे फॉर्मेशन बसवतात ना, ती खूप मजा येते. तो मला फुल हिरोवाला फील आता परफॉर्म करते. पण एका परफॉर्मर मध्ये कोणती अशी क्वालिटीज पाहिजे असं तुला वाटतं? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या एक उत्तम परफॉर्मर म्हणून त्याला प्रेझेंट करतात त्या व्यक्तीला? मला असं वाटतं सर्वात आधी कॉन्फिडंट, आणि दुसरी गोष्ट तुमच्या त्या गोष्टीसाठी ऑनेस्टी. मग कुठली गोष्ट ती ऑनेस्टली तुम्ही जर रिहर्सल मध्ये कराल ना, ते तुमच्या परफॉर्मन्स मध्ये दिसेल. कधी कधी मी बघितलंय मोठे मोठे कलाकार ज्यांनी 30-30 वर्ष याद दिलंय, पण ते जेव्हा रिहर्सल करतात ना, मी बघितलंय म्हणजे जवळून, मी स्वप्नील दादाला बघितलंय आपले. तर एक आपल्या केदार शिंदे सरांचं एक ते जय जय महाराष्ट्र सॉन्ग होतं, मी पण होतो, तर दादा नंतर मी होतो. 2 लाईन होत्या, 2 लाईन दादाने घेतल्या, त्याला अर्धा तास लावला. त्याने ती एवढी रिपीट केली ना, तर म्हटलं हा एवढा मोठा कलाकार आहे, लहानपणापासून करतोय. तर मी या लोकांकडनं खूप शिकतो की तुम्ही ना, एक गोष्ट तुम्हाला वाटत असेल की मी 10 स्टेज केले, त्याच्यानंतर ना तुम्ही जेवढे रिहर्सल करून परफॉर्म करा, जेव्हा पण तुम्हाला वाटत नाही की आता मस्त परफेक्ट झालाय, तर मी शिकतोय अजूनही, पण मला मजा येते. एक गोष्ट शिकलोय की कुठली गोष्ट मनापासून ऑनेस्टली करा, रिहर्सल करा चांगली, तर परफॉर्म कराल तर लोकांना नक्की आवडेल. पण तू सोलो रोमॅन्टिक गाणं सोलो करणार आहेस काय? म्हणजे जोडी पाहिजेच ना लवकर. जोडी आता जोडीबद्दल बोलू तर काय, पण डान्स मध्ये मी सोलोच आहे सध्या. दुःखने मस्ती करतोय, सोलो करतोय. कोणी असलं सोबत तरी मजा येते, पण सोलो एक अलग मजा आहे ना, फ्रीडम होत आहे, आपण कसं नाचू शकतो, रिअल लाईफ मध्ये असू दे की डान्स मध्ये. तुझ्याशी बोलून, आणि खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. कमाल परफॉर्म करतो, नक्कीच करशील. येस, धन्यवाद. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.